आपल्या राजकारण्यांना फ्लॅटचं एवढं काय कौतुक असतं मला कळतच नाही का. म्हणजे एक फ्लॅट विकत घेण्यासाठी इतकी खोटी कागदपत्र करणं, सगळ्या खोट्या गोष्टी करणं, याची काय गरज असते? तेव्हा तुमची आर्थिक क्षमता आहे फ्लॅट विकत हम्म, घेण्याची, हम्म. आणि ते सुद्धा नाशिक सारख्या शहरात काही वर्षांपूर्वी, ते कशासाठी करता हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाने केल्या असतात तर आपण समजू शकतो. हम्म, हम्म. पण ज्या राजकारण्यांकडे सगळी सत्ता आहे, सर्वाधिष्ट आहे, पैसा प्रचंड आहे, अशा राजकारण्यांना असं खोटेपणा करायची काय गरज पडते ह्याच्यात मुद्दा आहे. दुसरं मला असं याच्यामध्ये सांगावं असं वाटेल की ज्या वेळेला हायकोर्टाने निर्णय नक्की केला आणि हायकोर्टाने सांगितलं होतं की आम्ही तुमची हिअरिंग तातडीने घेणार नाही, आम्ही 19 तारखेला तुमचं हिअरिंग घेऊ, हम्म. त्या क्षणी त्यांचं सदस्यत्व रद्द व्हायला हवं. बरोबर. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी ते ताबडतोब करणं अपेक्षित होतं. हम्म, का केलं नाही त्यांनी? हायकोर्टाची निर्णयाची वाट बघितली किंवा काय, असं आपण गृहीत धरूया की चला हायकोर्टाच्या निर्णयाची वाट बघितली. हम्म, पण आज हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा हम्म, आतापर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांकडनं काही कारवाई झाल्याचं हम्म. आपल्याला बघायला मिळत नाहीये. ही कारवाई तातडीने व्हायला हवी होती. म्हणजे राहुल नार्वेकर हे स्वतः नामवंत वकील आहेत, त्यांनी सगळ्या केसेस इतक्या चांगल्या प्रकारे हँडल केलेल्या आहेत हायकोर्टातल्या. त्यांना हा नियम कळत असेल ना, त्यांना हा कायदा माहिती आहे, हम्म. आणि ताबडतोब त्यांनी या विषयावर निर्णय घ्यायला हवा होता. म्हणजे त्यांना म्हणजे फक्त नामवंत वकील आहेत म्हणून पण उपयोग नाही, त्यांच्याकडे विधानसभेचा अध्यक्ष आहे, करेक्ट. राजकारणातली समज त्यांची चांगली आहे. करेक्ट. आपल्या पक्षावर पर्यायाने त्यांच्या जो काही त्यांची कॉन्स्टिट्यूशन, त्यांना घटनेने दिलेलं जे पद आहे, त्या हम्म. पदावर ताशेरे ओढले जाऊ शकतात, त्या पदाची गरिमा कुठेतरी धोक्यात येऊ शकते. त्या सगळ्यांची जाणीव असताना देखील त्यांनी हा निर्णय का नाही घेतला, हा खरं म्हणजे आपल्या पुढे पडलेला हम्म, प्रश्न आहे. हम्म, त्यांनी हम्म. तातडीने निर्णय घ्यायला हवा होता. माणिकराव कोकाटेंनी काय केलं किंवा त्यांनी काय नाही केलं हा त्यांचा वेगळा प्रश्न आहे. ते कोर्टामध्ये जातील, कोर्टामध्ये ती केस सुरू राहील. हम्म, हम्म. पण कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर, शिक्षा कन्फर्म केल्यानंतर त्यांचं सदस्यत्व जाणं हम्म. हे तातडीची गरज होती, ती झाली नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं का की एकाला एक वेगळा नाही, दुसऱ्याला वेगळा नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल, आता निवडणुका तोंडावर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, भले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पाठिंब्याची भाजपच्या सरकारला गरज नाही, अमित शहा तर त्यांना कुबड्या म्हणाले आहेत. कुबड्यांची गरज नसताना सुद्धा त्यांनी हा निर्णय का घेतला नाही, हा खरं म्हणजे पडलेला प्रश्न आहे. तो तातडीने व्हायला हवा होता. याच्यातलं मला असं माझं ऑब्झर्वेशन असं की हे आजच व्हायला हवं होतं. हम्म, हम्म. उद्या कदाचित होईल किंवा परवा कदाचित होईल, त्याला आपण पश्चात बुद्धी म्हणू शकतो. पण हम्म. ज्या वेळेला तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या होत्या, त्यावेळेला विधानसभेच्या अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेतला असता, सदस्यत्व रद्द केलं असतं, सस्पेंड केलं असतं, हम्म, हम्म. तर आपल्याला असं म्हणता आलं असतं की कोर्टाच्या निर्णयाचा आणि लोकशाहीमध्ये भाजपच्या सरकारने जी घालून दिलेली प्रथा आहे हम्म. की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संसद सदस्याला, विधानसभा सदस्याला 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व रद्द करावं,